आणि आता थेट जाऊयात ठाण्यातल्या शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सभेत सुषमा अंधारे बोलतात। गरोदर नाही म्हणून तिच्या पोटात लाथा बुक्क्या मारण्याचं परमिट तुम्हाला मिळतं का? तुम्ही उत्तर द्या। बरं, हे सगळं झाल्यावर काल सन्माननीय पक्षप्रमुख त्या माऊलीची भेट घ्यायला गेले। त्यावेळेला तिथली एकूण दुरावस्था त्यांनी बघितली आणि त्यानंतर ते सीपींना भेटायला गेले। घटना काय घडली निश्चित समजून घ्या। ते सीपीला भेटायला गेले। सीपीला ते भेटायला गेले म्हणजे अचानक दारातनं लगेच घुसले का? नाही, ते हॉस्पिटल मधून तिकडून कळवला गेला निरोप। सीपींना सांगितलं गेलं की सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्याला भेटायला येणार आहेत। सीपी शुड अटेंड हिम। सीपींनी अटेंड करायला हवं होतं, परंतु सीपी गायब झाले। आता आम्ही दाद कुणाला मागायची ते सांगावं, माध्यमांनी सांगावं। जर पीआय ऐकून घेत नाही, सीपी गायब होतो, गृहमंत्र्यांना ऐकूच येत नाही आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरत, गुवाहाटी आणि काय काय वेगवेगळे कार्यक्रम करण्यातून वेळ मिळत नाही, तर आपण आम्हाला सांगा की आम्ही कुणाकडे दाद मागायची? अशा सगळ्या वेळी उद्विग्नतेने जेव्हा सन्माननीय पक्षप्रमुखांनी हडतूस शब्द उच्चारला तेव्हा भक्तगण प्रचंड चेकाळले। मी खूप शांतपणे काही मुद्दे मांडले, खूपच शांतपणे। आता भक्तगण जे प्रचंड चेकाळले आणि चौकाळले, त्या भक्तगणांनी जरा विचार करावा। जेव्हा छत्रपती शिवरायांच्या बद्दल अश्लाघ्य भाषा इथे लोढा, लाड किंवा कोश्यारी यांनी वापरली, त्यावेळेला भक्तगणांना राग का आला नाही? शिवराय तुमचं दैवत नाहीत का? दुसरा प्रश्न, जेव्हा हु इज धंगेकर फेम चंद्रकांत दादांनी अगदी फार सहजपणे कर्मवीर भाऊराव पाटील, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत छिछोर भाषा वापरली, तेव्हाही भक्तांना राग आला नाही। काय बाबासाहेब तुमचं दैवत नाही का? उत्तर द्या। आता जरा तिसऱ्या प्रश्नावरती येऊया की तरीही जर त्यांना वाटत असेल की भक्तगणांना रागच आला नाही, म्हणजे भक्तगण चेकाळलेच नाही अजिबात। काल परवा जेव्हा वज्रमूठ सभा पार पडली संभाजीनगरमध्ये, तेव्हा काही छिछोर भक्तांनी तिकडे गोमूत्र शिंपडलं। ज्या मैदानावर आमच्या मुस्लिम भावंडांनी 6 वाजता रोजा सोडला, ज्या मैदानावर हजारो आमचे बौद्ध भाऊ होते, ज्या मैदानावर मराठा साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंची, कोरवी, कंगारी, लाड लक्ष्मी, कैकारी, फासे पारधी सगळ्या 18 पगड जातीचे लोक होते। तिथल्या मैदानावर जर तुम्ही गोमूत्र शिंपडत असाल तर हा सगळ्या 18 पगड जातीचा मुस्लिमांचा, बौद्धांचा अपमान नाही का? आता उत्तर त्यांनी द्या। बरं, यावरही भक्तगण चेकाळले नाही। भक्तगण चेकाळले कशावर? तर फडतूस शब्दावर। दादा हो, तुम्ही विचार करा, म्हणजे भक्तांचा चॉईस सुद्धा किती फडतूस आहे। आता तरीही आमचं काही म्हणणं नाही, आम्ही जरा पुन्हा एकदा येऊ, मग संध्याकाळी आणि सन्माननीय गृहमंत्री असं म्हणाले। सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या आणि मारहाणीच्या निषेधार्थ
शिवसेना आणि शिवसेनेचे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीतर्फे म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे ठाण्यात आज मोठा मोर्चा काढण्यात येतोय। काल माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे आवाज प्रमुख आलेला आहे। आता भक्तगणांना सुषमा अंधारे बोलतात। भक्तगण प्रचंड चेकाळले आणि मग आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना राग आला। फडतूस शब्द उच्चारल्यावर तर त्यांना प्रचंड राग आला। मी त्यांच्या भावना समजू शकते, त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात। पण आता प्रश्न पुन्हा आमच्या उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आहे की आपल्याला आम्ही फडतूस म्हणू नये अशी आपली मनापासून अपेक्षा आहे, असणं प्रचंड स्वाभाविक आहे। अहो पण आम्ही तुम्हाला दादा किंवा भाऊ म्हटल्यानंतर तुमचा एक फडतूस आमदार पुन्हा आम्हाला वाईट पद्धतीने बोलतो, त्याचं काय करायचं? त्याच्यावर तक्रार घेतली का तुम्ही? आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे, माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केले पाहिजे, रोशनी शिंदे या महिलेची तक्रार तर लिहून घेतली नाहीच नाही पोलिसांनी, उलट रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले गेले। आता तिच्याकडे म्हणजे माध्यमांनी माझ्या सोबत यायला हरकत नाही, मी आपल्याला तिकडे घेऊन जायला तयार आहे। ती माऊली ऍडमिट आहे, आयव्हीएफची ट्रीटमेंट चालू असताना तिला लाथा घातल्या गेल्या, ती बेडवर आहे आणि असं असताना सुद्धा बाहेर पोलीस कॉन्स्टेबल बसतात। आमची पोलिसांना विनंती आहे, अरे दादा हो, सदरक्षणाय खलनिर्दनाय ब्रीद आहे ना तुमचं, सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू हे तुमचं ब्रीद आहे। कुठे गेलं ते तुमचं ब्रीद? 2016 सालचा एक फोटो काढून सोलापूरच्या अतुल राजे भवरला अटक केली जाते। कल्याणच्या आशा रसाला कारण नसताना 5 दिवस पोलीस स्टेशनला बोलवून हॅरेस केलं जातं। चंद्रपूर मधल्या महिला संघटिकेला अगदी ती म्हणते मला गलिच्छ पद्धतीने बोलत आहेत, ती पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीसच तिच्यावर 353चा गुन्हा नोंदवतात। आणि तरीही जर आमच्या गृहमंत्री साहेबांना, मी स्वतः परळी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवायला गेले ना, माझा गुन्हा घेतला। विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री अंबादास दानवे हे स्वतः संभाजीनगरमध्ये गुन्हा नोंदवायला गेले, त्यांच्याकडूनही गुन्हा नोंदवला गेला नाही। अख्ख्या राज्यभरामध्ये आम्ही गुन्हा नोंदवण्याची निवेदनं दिली, पण माझ्या संदर्भाने कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही। पब्लिक डोमेनमध्ये सगळे व्हिडिओ असतानाही तो गुन्हा नोंदवला गेला नाही। मात्र त्याच वेळेला म्हात्रे प्रकरणात धचा मा करत आमच्या कार्यकर्त्यांना उचलण्यात आलं। अगदी त्याच वेळेला पुण्याचा भाजपचा गटनेता गणेश बिडकर याचे डान्स बार मधले व्हिडिओ व्हायरल झाले म्हटल्यावर गणेश बिडकरने फक्त एवढे सांगितले की व्हॉइस कॉलवर मला खंडणी मागितली, नुसत्या त्याच्या ऐकीव माहितीवर याच पोलीस भावांनी आमच्या गुन्हे दाखल करून घेतले। पोलीस हो, राजे हो, अरे तुमचे पगार आमच्या टॅक्स मधनं होतात याचं तरी भान ठेवा। असा कष्टाचा पैसा आहे आमचा, असा कष्टाचा पैसा आहे। आम्ही जेव्हा लाईट बिल भरतो, नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो, तेव्हा तुमचे पगार होतात। पण तुम्ही आमचं ऐकण्याच्या ऐवजी, आमचं ऐकायचं म्हणजे तुम्ही आमच्या मनासारखं वागा नाही, आमची बाजू समजून घेण्याच्या ऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल करता, वरून सांगतात आम्हाला थांबा थांबा, पोलीस भावांनो थांबा, इकडेच थांबा, तुम्ही नकाच जाऊ, तुम्ही भाऊच आहात आमचे। थांबा थांबा थांबा, खूप साऱ्या वस्ती आहेत, मला बोलायचे खूप वस्ती आहेत आणि मला लवकर आटोपायचंय। आता शेवटचा मुद्दा, लढणं आम्हालाही कळतं। काल बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेला आम्ही मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही। थांबा थांबा, अरे थांबा थांबा, सब्र में बड़ी ताकत होती है, सब्र में बड़ी ताकत होती है। असू दे बावनकुळे साहेब, जर तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, ज्या आवेशात बोललात, याचा अर्थ तुमच्या संघटना तुमचं ऐकते, महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा वचक आहे, याचा अर्थ महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे। मग मला आमच्या चंद्रशेखर दादांना साधा प्रश्न विचारायचा आहे, भाऊ जर तुमची इतकी ताकद, इतकी कुवत, इतकी क्षमता, इतकी ऐपत, इतकी हिंमत आहे तुमच्यामध्ये,
तर तुमचं तिकीट त्याच फडणवीसांनी का टाकलं? अहो शेलार भाऊ, तुम्हाला तुमची उमेदवारी वाचवता आली नाही, बावनकुळेंना स्वतःची उमेदवारी वाचवता आली नाही, तरीही त्यांचं म्हणणं असेल की मातोश्रीच्या बाहेर पडू द्यायचं नाही. आम्ही चांगलीच माणसं, आम्ही सज्जन आहोत. आमच्या खानदानाने फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत. आमच्या आईबापांनी, आमच्या नेत्यांनी आमच्यावर फार चांगले संस्कार केलेत. बावनकुळे साहेब, 2 हात 3 मस्तक जोडून मी आपल्याला निमंत्रण देते. हिम्मत असेल तर 48 तासात मातोश्रीत घ्या. जरा किसमें कितना है दाम बघूया. तुम्हाला फडतूस शब्दाचा राग आला, पण उपमुख्यमंत्री साहेब, जेव्हा तुम्ही दिलेल्या सब कॉन्ट्रॅक्टरने तुम्ही ज्या उपसुपाऱ्या देता, उपकंत्राट देता, ते तुमचे जे उपकंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्टर असणारी नवनीत राणा दमची भाषा करते, राणेंची वह्यात पोरं ज्या वेळेला चड्डीत राहायची भाषा करतात, त्यावेळेला तुमचा सतत विवेक कुठे गेलेला असतो. पण तरीही फडणवीस साहेब, तुम्ही म्हणालात की मैं कारतूस हूं, मैं खरतूस नहीं हूं. अरे थांबा रे दादा, आपल्या सब्र में बड़ी ताकद होती है. थांबा जरा, आपण आहिस्ते हळूहळू ऐका. जर तुम्ही म्हणालात की नाही मैं फरतूस नहीं, मैं कारतूस हूं, झुकेगा नहीं घुसेगा साला म्हणालात. आता देवेंद्र भाऊ, आमचा साधा प्रश्न आहे. अहो 2016ला तुमच्या घरामध्ये एक बाई घुसली, तुमच्याच बायकोवर स्पाईन केलं, आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरात घुसायच्या बाता करता. काय राव, शोभलं तर पाहिजे. कसं काय म्हणजे कसं काय राव, शोभतय का असं काय? म्हणजे 2016ला म्हणा अनिक्षा जयसिंगांनी तुमच्याकडे आली, ती म्हणा काहीतरी कॅमेरा घेऊन आली, रेकॉर्ड करून काहीतरी घेऊन गेली, आणि तुम्हाला तर म्हणा पत्ताच नाही का. काल सांगितलेली गोष्ट खरी आहे का? देवेंद्र भाऊ, हा आरोप माझा नाही आहे. देवेंद्र भाऊ, हे सत्य तुम्ही स्वतः सभागृहाच्या पटलावर मांडलेलं सत्य आहे. हे मी बोललेली नाही. देवेंद्र भाऊ, 2016 पासून घरात जी घुसलेली बाई आहे, आधी त्याचा बंदोबस्त करा, मग घुसण्याच्या बाता करा. शेवटचा मुद्दा आणि शेवटचं वाक्य. अगर आप कारतूस है, तसं तर कारतूस म्हटलं की आम्हाला ब्रिटिशांच्या काळातला डिवाइड अँड रूल पॉलिसी, हिंदू मुस्लिम तो दंगा जास्त आठवतो. भाजपला त्याची जास्त सवय आहे, आम्हाला त्यावर बोलायचं नाही. पण कारतुसाचीच भाषा जर केली असेल तर साहेब, ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे, आणि तोफेपुढे कारतुसाचा निभाव लागत नाही. उपमुख्यमंत्री साहेब, इथला प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करून तयार आहे आपल्या नेत्यासाठी. काय गुन्हे टाकायचं ते टाका, आणि काय करायचं ते करा. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबते. जय भवानी, जय भवानी. खासदार राजा विचार साहेब, आपण 2 मिनिटात आपले विचार करावे. जनप्रक्षोभ मोर्चाच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या मोर्चाचं नेतृत्व होतं, ते शिवसेनेचे नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, सन्माननीय माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, आमचे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण, आमचे सर्व पक्षाचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ. गेली 9 महिने या ठाण्यामध्ये या मिंदे सरकारच्या माध्यमातून
ज्या पद्धतीने अत्याचार चालू होते, परंतु 2 दिवसापूर्वी त्याचा कळस म्हणजे आमच्या युवती सेनेच्या एका कार्यकर्ती रोशनी शिंदे हिच्यावरती महिलांना पुढे करून त्या ठिकाणी जो भ्याड हल्ला केला आणि माननीय आमचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, आमच्या रश्मी वहिनी, त्याचबरोबर आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे कुटुंब प्रमुख ज्या वेळेला या ठाण्यामध्ये तिला हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आले आणि त्यानंतर ती परिस्थिती लक्षात घेता त्यांनी सांगितलं की आपण पोलीस कमिशनरला भेटायला जाऊ. आणि त्यावेळेला पोलीस कमिशनर यांना भेटण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळेला पोलीस कमिशनरच गायब झाले होते. आणि गेले 9 महिने साहेब आम्ही या सर्व ठाणे जिल्ह्यातल्या शिवसैनिकांचं साहेब कौतुक करायला पाहिजे की या सरकारच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने यांचा मुकाबला केला. फक्त दादागिरीला आम्ही भीत नाही साहेब, परंतु आज पोलिसांच्या खांद्यावर ठेवून या कार्यकर्त्यांवरती जे काय खोटे गुन्हे दाखल करतायत, कोणाला तडीपार करतायत, कोणाला खोट्या केसेस दाखल करतायत आणि ज्या पद्धतीने सर्व पक्षाच्या लोकांवरती आज इथे काँग्रेसचे सन्माननीय इथे अध्यक्ष बसलेले आहेत, आव्हाड साहेब बसलेले आहेत. म्हणजे त्यांनी कोणालाही सोडलं नाही, कुठल्या पक्षाच्या लोकांना सोडलं नाही. आणि म्हणून आज ज्या पद्धतीने आज सुद्धा मान्य पक्षप्रमुखांनी रोशनी शिंदेला लीलावती हॉस्पिटलमध्ये काल जेव्हा तिला उलटी झाली त्यावेळेला तिला मला फोन केला आणि सांगितलं की आपण तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करू. आणि त्यावेळेला लीलावती हॉस्पिटलमध्ये साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी ऍडमिट केलं. आज सुद्धा त्या ठिकाणी पोलीस बसलेले आहेत तिला अटक करण्यासाठी. खरी निषेधाची बाब आहे साहेब. आणि म्हणून माझं पोलिसांना पण सांगणं आहे की आज ज्या पद्धतीने तुम्ही वागताय हे वागणं बरं नव्हतं. आणि म्हणून आज जो मी खास करून या ठाणे जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना धन्यवाद देईन की आपण आज या गोष्टीशी मुकाबला करतोय. साहेब 9 महिने झाले आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल होत आहे. आमच्या वाघेशेठच्या राणी नावाच्या आमच्या उपविभाग प्रमुखाला 62 वर्षाच्या महिलेला त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारलं साहेब 8 दिवसापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी. आज ज्या पद्धतीने सिनेमा स्टाईल लाईट बंद करून एमएससीबीची लाईट बंद केली, त्या ठिकाणी पोस्टर लावलेले काढले आणि त्या ठिकाणी त्या मुलाला मारलं गेलं आमच्या उपविभाग प्रमुखाला. आणि त्या ठिकाणी ती आई मध्यस्थी गेली, त्या आईला खाली पाडून या लोकांनी मारलं. साधी केस सुद्धा या पोलिसांनी घेतली नाही. आणि म्हणून आज हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी होतोय. आज रस्त्यावरती आम्ही आता उतरलेलो आहोत. आता बस झालं, जे काय करायचं ते करा तुम्ही साहेब. 9 महिने आम्ही हा त्रास सहन केला आणि तुमच्या हिंमत असेल ना तर या समोर. आणि आज ज्या पद्धतीने पोलिसांच्या खांद्यावर घेऊन तुम्ही जे काय आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करताय, आणि मी पोलिसांना सुद्धा विनंती करेन की ज्या पद्धतीने तुम्ही या खोट्या केसेस दाखल करतायत, ती सुद्धा तुमची मुलगी असेल, ती सुद्धा तुमची बहीण असेल आणि त्या मुलीवरती तुम्ही अत्याचार करताय. साहेब निषेध असो, मी जास्त बोलणार नाही, आपल्याला सर्व मान्यवरांचे विचार ऐकायचे आहेत. पण या ठाणे जिल्ह्यातली शिवसेना, ज्या शिवसेनेने पहिली सत्ता या ठाणेकरांनी दिली होती आणि ती सत्ता अबाधित ठेवण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक हे अबाधित राखू. आणि हा शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा लावलेला जो झेंडा आहे तो नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये आम्ही कायम राखू आणि असाच अन्यायाला वाचा फोडू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची अन्याय अत्याचाराला आवाज फोडण्यासाठीची ही सभा. या सभेवर आपलं लक्ष असणार. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. स्पर्श बंगल्यावर
ह्याच्यावर एफआयआर टाका, त्याच्यावर एफआयआर टाका, ह्याचं मोजमाप करा, त्याचं मोजमाप करा. तुम्हाला आज सांगतोय मी, हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही, काही तासांचं सरकार आहे. पडल्यानंतर सगळ्यांची मोजमाप करणार. कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे लोकांसाठी गरजेचं ते केल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे. जे कोणी अधिकारी असतील, IAS मधले असतील, IPS मधले असतील, जे कोणी त्या गद्दार गँग मधली चिलटी असतील, त्यांना आज सांगतोय मी, सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेल भरो आंदोलन घेणार आहे. आणि जेल भरो आंदोलन मध्ये हे सगळे आंदोलनकर नाही, आंदोलनजीवी नाही, तर तुम्हाला जेलमध्ये भरणार आणि भरल्याशिवाय राहणार नाही, आज तुम्हाला सांगतोय. आणि ही शपथ आज दिघे साहेबांच्या सक्ती स्थळावर घ्यायला आलेलो आहे. मी ही शपथ घेऊन पुढे निघालेलो आहे. 58 आलेल्या त्या शर्ती आलेल्या आहेत की चालताना असं करू नये, श्वास घेऊ नये, अजून काय शर्ती, कोणाबद्दल काही बोलू नये, कोणाला काही दुखवू नये. महिलांवर हात उचलायचा, महिलांना शिवीगाळ करायची, सुषमाताईंना शिवीगाळ करायची, सुप्रियाताईंना शिवीगाळ करायची, पण मर्दांगी दाखवायची. अशी शर्ट खालती खेचत, असं वरती खालती बघत, असं असं कर. वन्स मोर नाही, असे लोक ओनली वन्स होतात, परत कधी येऊ द्यायचं नाही. कसं राज्य चाललंय आपलं? मोर्चा काढला तर अटीशर्ती लावतात. लोकशाही आहे की लोकशाही संपली? जर कोणाचं काय बोलायचं नाही, ज्याच्यासाठी आपण मोर्चा घेतला त्याच्यात कोणाचं काही बोलायचं नाही, तर काही कौतुक करायचं, आरत्या उतरायचं त्यांच्या. आणि जर कौतुक करायचं असेल तर मी आज खास करून कोणाचा निषेध करायला नाही, मी अभिनंदन करायला आलोय. ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला आलोय, त्यांचं कौतुक करायला आलोय. कसा माणूस असेल, कशी ती व्यक्ती असेल, कसा त्यांचा जीव असेल, कसं काळच कसं असेल, कसं हृदय असेल, तुम्ही विचार करा. स्वतःच्या शहरामध्ये जो स्वतःचा बालेकिल्ला मानत नाही तसा, कारण मी त्यांना सांगितलं चला मला 40 ठाण्यातून पण मी लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का? पण आज मी मुद्दामून कौतुक करायला आलोय त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं, त्या गद्दार गँगच्या नेत्याचं, की कसे तुम्हाला काय संस्कार झाले असतील हो. म्हणजे विचार करा तुम्ही, तुमच्या ठाण्यामध्ये, आमच्या ठाण्यामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या ठाण्यामध्ये, ज्या ठाण्याला इतिहास लाभलेला आहे, सुसंस्कृत ठाणा म्हणून आपण नेहमी ओळखत होतो. अनेक वेगवेगळे महाव्यक्ती इथून आलेले आहेत, ज्यांची नावं देशातले जगभरात प्रसिद्ध आहेत. त्या ठाण्याला तुम्ही काल एका दिवसात एवढं भयानकपणे बदनाम केलेलं आहे. तुमच्या सरकारमध्ये कदाचित पहिल्यांदा असं या देशात घडलं असेल की ज्या व्यक्तीवर हमला होतो, बाई किंवा पुरुष कोणी असू शकतं, पण चला महिला आहे, तिच्या पोटात लाथा मारल्या जातात, जिची IVF ची ट्रीटमेंट चालली, हातपाय जोडून ती बाई माफी मागते, तिचा माफीचा व्हिडिओ पण बनवून घेतला. खरं तर तुम्ही माफी मागायचे लायकीचे पण नाही आहात आणि माफ करायचे पण लायकीचे नाही आहात आणि करणार पण नाही आम्ही, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. आज त्या बाईला खेचलं जातं बाहेर. काय तिचा गुन्हा? तो सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट टाकलेला आहे. असे कितीतरी पोस्ट हे ट्रोल गँगचे लोक 2-2 रुपयासाठी आमच्याबद्दल करत असतात. पण तुम्ही जिथे जाऊन ज्या पक्षासमोर लोटांगण घातलेलं, एवढी महाशक्ती आहे, हे सगळं होत असताना एक सुद्धा आवाज नाही मुख्यमंत्री म्हणून. जी शपथ तुम्ही घेतली होती, एक तर शपथ आमच्यासोबत घेतलेली महाविकास आघाडी म्हणून, नंतर पळून गेले तिथे. पण चला तरी मी कौतुक करायला आलोय की तुम्ही काय कसं माणूस असेल की जे ठाणे एवढे वर्ष जगात प्रसिद्ध होतं अनेक वेगळ्या गोष्टींसाठी, तुम्ही एका दिवसात दाखवलं की तुमचं सरकार तुम्हाला जमत नाही. तुमच्या स्वतःच्या मतदारसंघाच्या आजूबाजूला किंवा स्वतःच्या मतदारसंघात देखील एका महिलेवर अत्याचार होतो, लाथा मारल्या जातात पोटात, पण ती देखील सुरक्षित नाही. पुढे जाऊन तर काय, तिच्यावर SIR होते. मान्य आहे तुम्हाला कोणाला?
सगळ्यांनी सीसीटीव्ही बघितलाय, सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय. हमला ती करते की त्या बाकीच्या बायका करतात? बाई पुरुष दोन्ही त्याला मारत आहेत. मला वाटतं इथे एक माझी महापौर आहे, ती देखील त्या गड्डाळ्यांच्या टोळीमध्ये गेली. तिने देखील सांगितलंय, त्या व्यक्तीने देखील सांगितलंय की असंच धडा शिकवला पाहिजे. हे कसं राज्य चालू शकतं? जेव्हा तुम्ही मंत्री म्हणून बसता, राज्यकर्ते म्हणून बसता, तेव्हा तुमचा आमचा कोणी नसतो, सगळी जण तुमचे असतात. पाणी देताना किंवा कुठचंही काम करताना धर्म, जात, रंग बघितला जात नाही. माझा किती जो बघितला जात नाही. मतदान कोणी केलं कोणाला बघितलं जात नाही. सर्वांची सेवा करायची असते. हेच शिवसेनेने शिकवलेलं आहे. हेच महाविकास आघाडीचं ध्येय होतं. पण किती कौतुक करायचं या माणसाचं. आज तिथे हॉस्पिटलमध्ये ती रोशनीताई आमची ऑक्सिजनची नळी लावून आहे, बेडमध्ये आहे. तिला बोलता येत नाहीये. काल बघितलं तिचे त्रास काय, हाल काय, तिचं मनस्थिती काय आहे. पण बाहेर पोलीस बसवलेले आहेत का? तर ज्या मिनिटाला ती उठून बरी होईल आणि बसेल त्या मिनिटाला तुम्ही अटकेत टाका आणि हिला बाहेर पाठवून द्या. मान्य आहे? नाही. पण आज ज्या अटी शर्ती आल्या त्याच्याप्रमाणे मला कौतुक करायला लागते या मुख्यमंत्र्यांचं. नाही, माझी पण आहे. नाही तर सलूनचं दुकान काढायला लागेल नंतर. पण मला या गोष्टींमध्ये जायचं नाही. पण कौतुक आज मी खास करून करायला नाही. जसं राज्य चाललंय तुम्ही बघा काय कसं राज्य चाललंय. म्हणजे या देशात एक सुद्धा असं राज्य नाहीये जिथे असे या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये जर बघितलं तर सुप्रियाताई सुळेंना घाणेरड्या शब्दात एका गद्दार गँगच्या मंत्र्यांनी शिव्या घातलेल्या आहेत. इथे प्रेसचे लोक आहेत, त्यांच्या टीव्हीवर घातलेले 8 की 9 वेळा त्यांना शिव्या एका चॅनलवर दिल्यात, 6 वेळा दुसऱ्या चॅनलवर दिल्यात. माफी कुठे आलेली ऐकली? कुठे समज दिलेली ऐकली? खरं तर त्या माणसाची हकालपट्टी करायला पाहिजे होती. उद्धव साहेबांनी त्याला गेट आउट सांगितलं असतं तरी देखील त्या गद्दाराला स्वतःच्या बाजूला बसवलेलं आहे. दुसरा एक गद्दार सुषमाताईंना घाणेरड्या शब्दात काहीतरी बोलून जातो. कितीतरी वाईट प्रकार शब्द वापरले जातात. कुठेही समज दिल्याचं आपण ऐकलं नाही. ऐकलं. एफआयआर कधी झाली नाही. एफआयआरचं थोडं अपेक्षाच नाही आपल्याला या राज्यात. आता या पूर्ण परिस्थितीत एफआयआर होईल ही मला अपेक्षाच नाही. एफआयआर होते ते यांच्यावर सगळं नोटार, आपले सगळं नोटार, तिथे आपण मोर्चा काढला. पण हे सगळं होत असताना मी कौतुक करतो की काय आपल्या देशातल्या 33 की 66 देशांमध्ये देखील असं सरकार नसेल की महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत. पण मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही काय चाललंय. मुख्यमंत्री दुसरीकडे बघतात आणि कौतुकाची थाप जे अत्याचार करतात त्यांच्या पाठीवर मारतात. कौतुक करायचं तर नाही तर काय करायचं? अजून एक कौतुक करायचं मला. खरोखर या मुख्यमंत्रीचं कौतुक करायचं म्हणजे किती मी तर आज आरतीची थाळीच घेऊन यायला विसरलो. भाजपचा कार्यकर्ता म्हणजे गद्दारी गँग मधून दहिसरमध्ये ना परत दहिसरमध्ये मागाठाण्यामध्ये आमच्या मुंबईत गद्दार गँग कडून पलटी मारली त्यांनी सवयप्रमाणे. कारण शिवसेनेतून गद्दार गँग आधी कुठून आले असतील तिथून कुठे गेले? भाजपा म्हणजे जगातला सर्वात मोठा पक्ष, जगातला सर्वात महाशक्ती, मोठी शक्तिशाली पक्ष. आतापर्यंत म्हणजे मोठं वॉशिंग मशीन आहे ते माहितीच आहे आपल्याला. पण आतापर्यंत आपल्याला वाटायचं की भाजपामध्ये प्रवेश केला म्हणजे सगळे सुरक्षित झाले. आपल्याकडे कारण घरी पोलीस नाही येणार, कोण आयटी ईडी सीबीआय कोणी येणार नाही असं सगळे नेते बोलतात. कोण बोलतं झोप बरी लागते, कोण बोलतं आता एकदम बरं वाटायला लागलं, धुवून निघालो मी वॉशिंग मशीन मध्ये. या कार्यकर्त्याला देखील वाटलं बिचारायला की यांचे गुन्हे 100 आहेत, पापा एवढी केलेली आहे. त्यांना पण वाटलं असेल कदाचित चला भाजपमध्ये जाऊया, आमच्या दरेकर साहेबांसोबत प्रवेश घेऊया, भाजपमध्ये जाऊया. भाजपमध्ये गेल्यानंतर गद्दार गँगच्या 55 लोकांनी या माणसाला धुतला. म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये स्वतःला धुवायला गेलो तर ह्याच लोकांनी धुवून काढलेलं. दुसऱ्या दिवशी आवाज कोणी हाऊसमध्ये उचलला? भाजपाने नाही तर अनिल परब साहेबांनी उचलला आवाज, अंबादास दानवे साहेबांनी उचलला आवाज, जितेंद्र आव्हाड साहेबांनी उचलला आवाज. कारण तो कार्यकर्ता कोणाचाही जरी असला तरी राजकीय संस्कृती आपल्या महाराष्ट्राची एवढी घाणेरडी कधी झाली नव्हती. एवढं गलिच्छ राजकारण कधी आपण बघितलं नव्हतं. बघितलं होतं तुम्ही कधी? नाही. राजकीय कार्यकर्ता कोणाचाही असला, कुठून कुठच्याही पक्षात जात असला, प्रवेश करत असला तरी अशा मारामाऱ्या, हाणामाऱ्या, गुंडगर्दी कधी चालत नाही. पण तुम्ही आश्चर्य बघा, भाजपामध्ये जाऊन देखील जेव्हा मारामारी होते आणि जो मार खातो त्या 55 लोकांवर एफआयआर अजून झालेली नाही. महाशक्तीने माफ केलं की काय? म्हणजे आपण जर पाहाल तर गृहमंत्री कोणाचे आहेत राज्यातले? महाशक्तीचे. आणि म्हणून
जेव्हा मध्यंतरीच्या काळात 4-5 मोठे उद्योग निघून गेले होते महाराष्ट्रात आणि फडणवीस साहेबांनी माझ्या विरुद्ध एक प्रेस कॉन्फरन्स घेतली की मी कसं खोटं बोलतोय, आणि मग मी सगळं त्यांना ते दाखवलं वाचून. नंतर प्रेस कॉन्फरन्स काही झाली नाही, पण त्यावेळी देखील मी बोललो की ह्या गद्दारांमुळे फडणवीस साहेबांचं नाव खराब होत चाललेलं आहे. 2-4 दिवसातले काय पूर्ण महिन्यातले जर तुम्ही बातम्या बघितल्या, पेपर वाचले, टीव्हीवर बघितलं, तर प्रत्येक ठिकाणी आपण बघत असाल महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात कायदा सुव्यवस्थेचे धज्जे उडवले जात आहेत. गुंड सगळीकडे फिरत आहेत. अक्षरशः भाजपचा प्रचार करायला म्हटलं मोका लागलेले लोक देखील पुण्यात फिरत होते, आणि तरी देखील पोलिसांचा धाक तिथे नसतो. पण मुख्यमंत्री जिथे सांगतात आणि स्वतः फोन करून सांगतो. आणि ठीक आहे, मला कळतं, म्हणजे मी पोलिसांचं देखील काय सांगू त्यांच्याबद्दल. अर्थात आपल्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी लोकांसाठी उभे असतात. तरुण जवान आपल्यासाठी उभे असतात, सगळे रँक उभे असते, तरी देखील त्यांची देखील अडचण हीच आहे. आणि सगळेजण मला हेच सांगतात की साहेब काय करायचं. आम्हाला मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा फोन आला आणि केस टाकायला सांगितलं. आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि यांचा पक्षप्रवेश घ्यायला सांगितलेला आहे. की कसं राज्य चालणार. पण कौतुक केलं पाहिजे या मुख्यमंत्र्यांचं खरोखर. म्हणजे आता बघा ना, तर ती अट मोडीन असं ते येईल. मी कौतुक करतोय, मी काही चुकीचं बोलतोय का, निषेध करतोय का. मुख्यमंत्री किती महान आहेत मी सांगतोय. मी कौतुक खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांचं करायला आलोय की एका दिवसात त्यांनी फेसबुक लाईव्हचा प्रयत्न केला. उद्धव साहेबांवर पूर्ण भाजपाने, उद्धव साहेबांवर सगळ्या ट्रोल्सनी, उद्धव साहेबांवर या गद्दार गँगनी टीका केली की पूर्ण कोविडचा काळ फेसबुक लाईव्ह करून काढला. बरोबर की नाही. फेसबुक लाईव्ह सतत बोलत होते, पण ते फेसबुकच्या लाईव्हमुळे आपली हालत सुरत सारखी नाही झाली. त्या फेसबुक लाईव्हमुळे आपली हालत अहमदाबाद सारखी नाही झाली. त्या फेसबुक लाईव्हसाठी आणि मुळे आपली हालत उत्तर प्रदेश सारखी नाही झाली. इथे प्रत्येक जीव जो वाचलेला आहे त्या फेसबुक लाईव्हमुळे वाचलेला आहे. कारण त्याच फेसबुक लाईव्हनी उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख बनवले. पण ह्यांनी पण कॉपी करायचं ठरवलं. कारण जसं नाव चोरलं शिवसेना, जसं आपलं चिन्ह चोरलं धनुष्यबाण, तसं मध्यंतरी दिल्लीत गेलेले की ठाकरे आडनाव मिळू शकतं का जरा बघा ना. पण त्यांनी तो प्रयत्न केला की चला आपण पण फेसबुक लाईव्ह करून बघूया. आणि एका फेसबुक लाईव्ह मध्ये मी खरोखर कौतुक करतो, जे देशाच्या 100 कोटी जनतेला नाही जमलं, जे कुठच्या कोर्टाला नाही जमलं, ते एका दिवसात त्यांनी देशाचे पंतप्रधान बदलून टाकले आणि मुर्मूताईनं करून टाकले. किती कौतुक करायचं हे मुख्यमंत्र्यांचं. हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करायचं तरी किती. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं, गद्दार गँगच्या नेत्याचं कौतुक करायचं तरी किती, मला सांगा आज तुम्ही. 4 महत्वाचे प्रकल्प आपल्या राज्यातून निघून गेलेले आहेत. किती. त्याच्यानंतर अजून 2 वाढलेले. म्हणजे मोजणं तर कमी झालं. परवाकडे मला अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट निघून गेलेले आहे. हजारो नोकऱ्या गेल्या आहेत गुजरातला. किती. 10,000. पण त्याच्या आधी वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकलं. हात वरती करून जरा सांगा मला. सगळ्यांनी ऐकलंय. किती लाख कोटीचा प्रोजेक्ट होता. 2.25 लाख कोटीचा प्रोजेक्ट होता. किती नोकऱ्या मिळाल्या असत्या आपल्या राज्यामध्ये. 1 लाख तरुण तरुणींना आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या असत्या. गेलेले ते पुण्याच्या जवळ जिथे ती जागा फायनल केलेली. मी होतो, सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते. आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी बोलणी केली. डॅव्हॉसमध्ये देखील भेटलो होतो. ते उद्धव साहेबांना देखील त्यांची बोलणी झालेली. आणि 100% जो महाराष्ट्रात प्रोजेक्ट येणार होता तो पाठवला कुठे. किती कौतुक करायचंय मुख्यमंत्र्यांचं. एका रात्रीत त्यांनी पाठवला प्रोजेक्ट गुजरातला. मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे. बल्क ड्राईव्ह पार्क गेला कुठे. एअरबस टाटा गेलं कुठे. 40 गद्दार पळवले कुठे. आता मला सांगा तुम्ही किती कौतुक करायचं हे मुख्यमंत्र्यांचं. गुजरातला 2 मुख्यमंत्री लाभले हो. आपल्या महाराष्ट्राला एक तरी द्या. 2 लाभले मुख्यमंत्री गुजरातसाठी. पण आज हाच मी विषय घेत सगळीकडे चाललोय, सगळीकडे हाच विचार मांडत आहे की तुम्ही विचार करा, तुम्ही जे इथे 30शीतले किती लोक आहेत, 20शीतले किती लोक आहेत, 40शीतले किती आहेत, 50शीतले किती आहेत, 60शीतले किती आहेत, 70शीतले किती आहेत. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी विचार करा. जे 20शीतले आहेत आणि 30शीतले त्यांनी हा विचार करा की तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होतं आणि ह्या मुख्यमंत्र्यांसारखं ज्यांचं आज मी कौतुक करायला आलोय, ज्यांना डॉक्टरेट मिळालेली आहे, तशी जर डॉक्टरेट तुम्हाला मिळाली नाही तर तुम्हाला रोजगार मिळणार आहे कुठे. या गेल्या 6 ते 7 महिन्यांमध्ये मी प्रत्येक उद्योजकाशी बोलून झालेलं आहे. गेल्या 2-4 दिवसात तर प्रत्येक उद्योजकाला भेटलेलं आहे, अधिकाऱ्यांना भेटलो, IAS IPS सगळ्यांना भेटलेलं आहे.
आणि मी सगळ्यांना विचारतो की काय चाललंय नक्की राज्यात, ठीक वाटते का तुम्हाला, जमतंय का सगळं? बिचारे आयएस आणि आयपीएस अधिकारी बोलतात साहेब काय करायचं, जे चाललंय ते चाललंय, त्याच्यात चालवतोय आम्ही, किती दिवस टिकणार आहे, पण तुमचा निकाल कधी लागतोय? म्हणलं आम्ही येणार, लवकर येणार आणि ज्यांना जागा दाखवायची त्यांना दाखवणार. पण जे उद्योजक आहेत ते मला प्रत्येक व्यक्ती सांगत आहे की आदित्य, आमचे जे प्रोजेक्ट आधीचे होते ते थोडेफार आम्ही पुढे नेत आहोत, नवीन प्रोजेक्ट एक सुद्धा आणत नाही आहोत. जे इथे 40 लोक आहेत, 50 लोक आहेत, 60 असतील, 70 असतील, तुम्ही विचार करा ना, तुमची मुलं मुली जे असतील ते शिक्षण घेऊन पुढे येतील, त्यांना रोजगार उपलब्ध झाले का? गेल्या 6 ते 7 महिन्यांमध्ये एक सुद्धा नवा रोजगार मिळालेला नाही. हा रोजगार कदाचित हा मिळू शकतो की जे गद्दारी करून तिथे जातात त्यांना पगारावर ठेवतात की ह्याला जाऊन मार, त्याला जाऊन मार, हे थोड्या दिवसाचे खेळ असतात. पण आज एका व्यक्तीच्या स्वार्थापोटी, एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी आपल्या महाराष्ट्राला अंधारात नेलेला आहे. जो महाराष्ट्र गुण्यागोविंदांनी पुढे चाललेला, जो महाराष्ट्र सगळ्यांना एकत्र घेऊन चाललेला, ज्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सगळे त्यांचे मंत्रिमंडळ म्हणून असेल, सगळे शिवसैनिक, महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते म्हणून आपण कुठेही भेदभाव केला नाही. प्रत्येक जात पात धर्माला सगळ्यांना पुढे घेऊन चाललेलो, कारण आपण पूजन करतो ते आपल्या संविधानाचं करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याचं करत चाललेलं आहे. पण आज हीच विचारधारा महाराष्ट्रात आलेली आहे. आज हे सरकार जे बसलेलं, जे घटनाबाह्य सरकार आहे, हे जे बसलेलं आहे त्यांना हे संविधान बदलून टाकायचं आहे, स्वतःसाठी लिहायचं आहे. लोकांसाठी संविधान नको आणि देशासाठी संविधान नको. आज जे हे सरकार बसलेलं आहे ते महाराष्ट्रासाठी काम करतच नाही. कारण तुम्ही महाराष्ट्रात बघा, आज तुम्ही जर खेड्यापाड्यात जाल, तुम्ही गावी जाल तर शेतकरी खुश नाहीत. खरं तर शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि ही काही सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. पण कदाचित असा देखील रेकॉर्ड झालेला आहे की ह्या मुख्यमंत्र्यांच्या टर्म मध्ये, ह्या जे काही टर्म आहे आणि ते टर्म संपणार आहे त्याच्यात जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या जर झाल्या असतील तर ह्या मुख्यमंत्र्यांच्या टर्म मध्ये झालेले, कार्यकाळात हे झालेले. हे मान्य आहे तुम्हाला? हे राज्य महिलांवर अत्याचार जे होत चाललेले आहेत, काही नाव आपल्याला माहित आहेत, काही नाव आपल्याला ओळखून आहेत, कारण आपले कार्यकर्ते आहेत. जे सुषमाताईंवर बद्दल बोलतात, जे सुप्रियाताईंबद्दल बोलतात, 2 मिनिटं विचार बाजूला ठेवा की ह्या राजकीय कार्यकर्ता आहेत. 2 मिनिटं बाजूला ठेवा, ह्या कोणीतरी मोठे नेते आहेत, खासदार आहेत, आमदार, विचार बाजूला ठेवा. आणि हेच मी सतत सांगतोय की तुमच्या कोणाचेही, महिला असतील पुरुष असतील, पण खास करून महिला जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होतात, आपण खूप वेळा बोलतो की ती महिला माझी भगिनी आहे, ती महिला माझ्या मुलीसारखी, ती महिला माझ्या मावशीसारखी, आईसारखी आहे. अरे जरी कोणासारखी नसली तरी ह्या राज्यात महिलांवर हात उठतोच कसा आणि ते हात तिकडचे तिकडे ठेचले कसे जात नाहीत, हा विचार या मुख्यमंत्र्यांच्या मनात असायला पाहिजे. पण यांच्या मनात एवढ्या खुर्च्या बसलेल्या आहेत. जेव्हा आमच्या वरिष्ठ आले तेव्हा कौतुक मी एवढं केलं की खुर्च्यांनी ग्राउंड पॅक झालं होतं. पण आज हे राज्य ज्या परिस्थितीतून चाललेलं आहे, आज हे राज्य जसं चाललेलं आहे, जेवढा भ्रष्टाचाराच्या मागे भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराच्या मागे भ्रष्टाचार मी सतत बघत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये बेंचचा घोटाळा, कुंड्या घेण्याचा घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा, डिवायडरचा घोटाळा, रस्त्याचा घोटाळा, सगळीकडेच घोटाळामुळे ते सरकारच घोटाळा झालं आणि म्हणून आज मोठं टाळं आणलेलं आहे. कारण ह्या सरकारला आता चले जाव सांगण्याची वेळ आलेली आहे. जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, कारण मला वाटतं पोलीस कमिशनरला जाऊन भेटायचं, तिथून पळून जायच्या आधी भेटायचं त्यांना. पण आज मी सांगू इच्छितो की आपण सगळा जो देश आतापर्यंत जो प्रवास झालेला आहे तो एवढ्यामुळेच आपण जसे आहोत तसे राहिलेले आहोत आणि संविधान पाळत आलेले आहोत. कारण ह्याच सर्व IAS IPS अधिकाऱ्यांनी ते संविधानाचं पूजन केलेलं आहे, त्या संविधानाप्रमाणे चाललेले आहेत. आणि कितीतरी लोक माझ्या देखील ओळखीचे, त्यांच्या अडचणी मला माहिती आहेत, अडचणी मला माहिती आहेत. पण हे सगळं सांगत असताना तुम्हाला आज मी ते सांगायला आलोय, हे जी तुम्ही खास करून ठाण्याचे सगळेच नागरिक जे छळ बघत आहात, छळ सोसत आहात, छळ पाहत आहात, आज मी तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे. जसं काही वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं की तुम्ही मला निवडून द्या आणि त्यानंतर तुम्हाला रंगभूमी दिली, स्टेडियम दिलं, तसं मी तुम्हाला आज सांगतोय की मला निवडून द्या, आम्हाला पुन्हा एकदा निवडून द्या. ही निवडणुकीची सभा नाही, पण हे सरकार घालवायचं आहे. पण हा तुमचा छळ मुक्त केल्याशिवाय मी राहणार नाही, आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे. या राज्यामध्ये, या देशामध्ये लोकशाही संपत चाललेली आहे, कदाचित संपलेली आहे, पण आपल्याला लढायला लागेल, आपल्याला एकत्र यायला लागेल. आणि म्हणून वज्रमूठ आपण घेऊन पुढे चाललेलो आहे. ही वज्रमूठ जी आहे ती आपल्या संविधानासाठी आहे. ही वज्रमूठ जी आहे ती आपल्या सर्वांसाठी आहे. जर सगळ्यांचं रक्त बघितलं तर ते लाल असतं आणि माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म असतो. त्या धर्मासाठी आपण पुढे चाललेलो आहोत. हेच आमचं हिंदुत्व आहे,
आणि मी सतत सांगत आलेलो आहे की रघुकुल रीत ना चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. आज जी जी वचनं दिली तुम्हाला पूर्ण करून द्यायला आलेलो आहे. पण इथून निघत असताना मी तुम्हाला एकच सांगतो, कारण आज जी काही लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही आपल्या देशात आपल्या राज्यात आलेली आहे, जी तानाशाही चाललेली आहे, त्याच्या विरुद्ध आम्ही लढत तर आहोत आणि मी देखील लढत आहे. 32 वर्षाचा तरुण लढत आहे. तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? मी त्यांना नुसतं एवढंच सांगतोय की ते पाठीवरनं वार करायचे आहेत ना, चला हिंमत असेल तर समोरून करून दाखवा. मी तयार तुमच्या समोर लढायला, इतका तयार आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचं नाव चोरलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी आपलं चिन्ह चोरलेलं आहे, जे आपलं पूर्ण नाव चोरायचा प्रयत्न करतात, तुम्हाला मी सांगतो की हमारा नाम मिटाने चले हो. अरे माझं पण नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे आहे. हमारा नाम मिटाने चले हो, सामने आओ, तुमको तुम्हारा नाम भुला देंगे. ये ताकद है हमें. आणि हीच शपथ, हीच ताकद ह्या शक्तीस्थळावर घेऊन मी आज कमिशनरांना भेटायला चाललोय. पण आजपासून सांगतो की महिलांवर जे अत्याचार चाललेले आहेत या राज्यामध्ये ते खपून घेणार नाही. आणि आजपासून मी सर्वांनाच सांगेन, नुसतं महाविकास आघाडी नाही पण सगळ्याच पक्षाच्या लोकांना, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं नारी सन्मान यात्रा निघाली पाहिजे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे, त्याच्यात पुरुषांनी देखील सहभाग झाला पाहिजे. कारण जसं मी सांगितलं की घरातली कोण बहीण असो, मुलगी असो, आई असो, मावशी असो किंवा नसो, ओळख पाळख गरजेची नाही. कारण आपली ओळख ही महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राच्या मातीचे आपण सुपुत्र आहोत, मावळे आहोत. तशीच लढत देणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणार. जय बहीण, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली एक प्रमुख नेत्यांचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटायला जात आहे. धन्यवाद.